काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये बेबनाव आहे अशा तऱ्हेच्या अफवा आणि वावड्या उठवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाचे लोक करत आहेत। आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर यांच्यामध्ये पोटदुखी आहे, कारण एक ऐतिहासिक निर्णय झाला आणि वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्ष एकत्र आले आणि लोकशाही संविधान मानणाऱ्या शक्तींना किंवा त्या संदर्भातील विचारधारा असलेल्या लोकांना एक फार मोठ्या प्रमाणाची ताकद मिळाली आणि ते भारतीय जनता पक्षाच्या लोकांना आता पायाखालची जमीन हल्ल्याचं चित्र समोर येत असल्याने अशा तऱ्हेचं अफवा पसरवण्याचं कारस्थान सुरू आहे। काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सामंजस्य आहे, समन्वय आहे। काल अर्ज भरण्याची शेवटची तारीख असताना देखील अशाच पद्धतीचं सामंजस्य आम्ही ठेवलं आणि प्रचारासाठी पूर्णपणे त्या ठिकाणी सिद्ध आहोत। ही भारतीय जनता पक्षाच्या पोटदुखीचा जो काही उपचार आहे ही आता जनता करणार आहे काँग्रेस आणि वंचित बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून। वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस या दोन पक्षांची मुंबई महानगरपालिकेसाठी आघाडी जाहीर झाली त्या दिवसापासून अनेकांची झोप उडालेली आहे। त्यामुळे या दोन पक्षामध्ये बेबनाव कसा निर्माण होईल, मिठाचा खडा कसा पडेल यासाठी सातत्याने काही जण प्रयत्न करताना दिसत आहेत, काही पक्ष हे प्रयत्न करताना दिसत आहेत, मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश येणार नाहीये। या ठिकाणी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते नेते हे अतिशय समन्वयाने सुसंवादाने काम करताना दिसत आहेत आणि त्याच पद्धतीनं ही निवडणूक लढून आम्ही ती जिंकणार आहोत। 16 जागांचा मुद्दा करून आज दिवसभर बातम्या चालवण्यात आल्या, मात्र त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की अतिशय समन्वयाने सुसंवादाने वंचित बहुजन आघाडीने काल सकाळी काँग्रेसच्या नेत्यांना वरिष्ठांना ही माहिती दिली की या 16 जागी जर तुमच्याकडे चांगले उमेदवार असतील तर तुम्ही उभे करू शकता। त्यांनी त्या जागा स्वीकारल्या, त्यानंतर काही ठिकाणी त्यांनी उमेदवार त्या ठिकाणी उभे केलेले आहेत। त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून कुठेतरी लोकांमध्ये संभ्रम पसरवणं हे सत्ताधाऱ्यांनी थांबवलं पाहिजे। निश्चितच भाजपची या आघाडीमुळे झोप उडालेली आहे आणि त्यांना कुठेतरी या आघाडीला रोखण्यासाठी, बदनाम करण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत। जनतेला, मतदारांना, कार्यकर्त्यांना माझं आवाहन आहे की या अशा अफवांना बळी न पडता या दोन्ही पक्षाची जी आघाडी आहे तिच्यासोबत मजबूतीनं आपण उभं राहावं आणि आगामी निवडणूक ही आपल्याला जिंकायची आहे। धन्यवाद।